शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेतीसाठीच्या कर्ज वसुलीला 1 वर्ष स्थगिती देण्यात आली आहे। तर सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचेही आदेश देण्यात आलेत। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। जून ते सप्टेंबर या दरम्यान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, सरकारचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल, पण याचा परिणाम नेमका कसा होणार आहे? 1 वर्ष स्थगिती देण्यात आली आहे फक्त। दीपक, आपण पाहतोय की यावर्षी पावसामुळे जे अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांनाच कुठेतरी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जे आहे तो मोठा निर्णय घेतला आपल्याला पाहायला मिळतोय। जे काही सहकारी कर्ज आहे त्याचं पुनर्गठन करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे शेतीसाठी ते 1 वर्ष वसूल न करण्याचे सुद्धा आदेश जे आहे ते बँकांना दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कर्ज आहे त्याचं पुनर्गठन होईल आणि कर्जाचं वसुलीसाठी जो बँकांचा तगादा शेतकऱ्यांच्या पाठी लावला जातो तो लागणार नाही, अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे। शासन निर्णय निर्गमित करून ह्या सूचना ज्या आहेत ते दिल्लीला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर जून ते सप्टेंबर दरम्यान जो काही पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे, पशुधन जे आहे ते गमावलेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होतोय। मात्र कुठेतरी निवडणुकांच्या तोंडावरती जो आहे तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे स्वाभाविकच निवडणुकांच्या तोंडावर आता सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे आता विरोधक नेमकं काय म्हणतात यावर ते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।